द परफेक्ट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्या समोर येण्यामागचं नेमकं कारण काय, तर आपल्याला या बोर्डवरती स्क्रीनवरती फोटो दिसत असेल, बरोबर आहे. आज 19 फेब्रुवारी अर्थात महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलावंत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि मग महाराजांना नेमका मुजरा करायचा कसा, तर या ठिकाणी महाराजांवरती आतापर्यंत पोलीस भरती म्हणा किंवा इतरही तत्सम परीक्षा आहेत, त्यामध्ये जेवढे काही प्रश्न आलेत त्या प्रश्नांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून महाराजांना एक त्रिवार मुजरा करावा या उदात्त हेतूने आज तुमच्या समोर आलेले आहोत. तर लक्षात घेऊ, आपण आपल्या या प्रश्नावलीला सुरुवात करू. मित्रांनो, महाराजांवरती जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा, शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला सर्वांना परिचित आहे, तरीही या प्रश्नाचा परामर्श घेणं मी माझं कर्तव्य समजतो. थोडं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ला. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे, आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे जुन्नर. या जुन्नर तालुक्यामध्ये जो काही शिवनेरी किल्ला आहे, या शिवनेरी किल्ल्यावरती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झालेला आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, हा जो शिवनेरी किल्ला आहे हा जुन्नर तालुक्यामध्ये आहे, आणि जुन्नर तालुका कुठे आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. चला तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. बघा, दुसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची दुसरी राजधानी कोणती. तत्पूर्वी आपण एक काम करू की महाराजांची पहिली जी राजधानी आहे ती पहिली राजधानी समजून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्याच्या नंतर पहिली जी राजधानी वसवली ती म्हणजेच राजगड. परंतु काळाच्या ओघात स्वराज्याचा विस्तार होत गेला आणि राजगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणे हे थोडं त्यांना अवघड व्हायला लागलं, आणि म्हणून एक स्वराज्यासाठी प्रशस्त राजधानी असावी असा विचार महाराजांच्या मनात आला. आणि मग नंतर महाराजांनी जी स्वराज्याची दुसरी राजधानी वसवली ती म्हणजे खऱ्या अर्थानं रायगड. आपल्या सर्वांना माहिती आहे की या रायगडाच्या संदर्भात आपण आजपर्यंत बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, पुढेही मी बोलणार आहे. पण या रायगडाची निर्मिती कोणी केली, तर त्यांचं नाव घेतल्याशिवाय रायगड हे नाव सार्थक होणार नाही. म्हणून हिरोजी इंदलकरांना महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मानाचा मुजरा करून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कुठली, रायगड. पहिली राजधानी कुठली, राजगड. आता हे दोन्ही प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. चला तर तिसऱ्या प्रश्नाकडे वळू आपण या ठिकाणी. आपला तिसरा प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना परिचित आहे, तरीही नाशिक जिल्हा, नाशिक पोलीस भरती 2024, त्यानंतर पुणे ग्रामीण, त्यानंतर अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न बरेच वेळ आलेला बघायला मिळतो. तर लक्षात घेऊ आपण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. आज जर आपण विचार केला तर तोरणा किल्ल्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो, तर प्रचंडगड म्हणतात. प्रचंडगड आणि तोरणा हे दोनही एकाच किल्ल्याचे नाव आहेत, आणि महाराजांनी स्वराज्याचं जे तोरण आहे हे स्वराज्याचं तोरण कोणत्या किल्ल्याला जिंकून बांधलेलं आहे, तर तोरणा किल्ल्याला. आणि प्रचंडगडला त्यामुळेच तोरणा किल्ला म्हणतात बरं का. चला या प्रश्नाचं उत्तर. आणि हाय जे समोर तुम्हाला फोटो दिसत आहेत, हे फोटो आपल्या महाराष्ट्राच्या ज्या ज्या किल्ल्याच्या संदर्भात आपण बोलत आहे त्या त्या किल्ल्यांचे हे वास्तविक फोटो आहेत, आपल्या समोर आपण घेतलेले आहेत. बघू पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला. आता या प्रश्नाकडे वळत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराजांनी जेव्हा स्वराज्याची प्रशस्त राजधानी दुसरी निर्माण केली ती म्हणजेच रायगड, आणि या रायगडावर गागा भट्टांच्या हातून 6 जून 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक त्या किल्ल्यावर झालेला बघायला मिळतो. महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल, रायगड किल्ल्यावर झाला. कोणाच्या हातून झाला, तर गागा भट्टांच्या हातून झालेला आपल्याला बघायला मिळतो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. बघा, शिवाजी महाराजांच्या प्रशासनात अष्टप्रधान मंडळ कशासाठी होते. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की महाराजांनी जे एक अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केलेली होती, ती अष्टप्रधान मंडळ निर्माण करण्यामागचा एक महाराजांचा हेतू म्हणजे आपल्याला राज्य कारभारामध्ये मदत व्हावी आणि आपला राज्यकारभार अत्यंत सोयीचा व्हावा, म्हणून महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती. आणि या अष्टप्रधान मंडळामध्ये 8 व्यक्ती होते. महत्वाची खाती एकूण 8 होती, आणि त्या प्रत्येक खात्यावरती त्या त्या खात्याचा एक जाणकार म्हणून जो एक व्यक्ती होता त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी महाराजांनी समावेश केलेला होता. तर थोडं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. राज्यकारभाराच्या मदतीसाठी महाराजांनी कशाची निर्मिती केली, अष्टप्रधान मंडळाची केली. आता अष्टप्रधान मंडळामध्ये सर्वात महत्वाचं पद कोणतं असेल, तर लक्षात घ्या ते पेशवा पद आहे.
बरोबर आहे. महाराजांच्या काळापासून पेशवा हे पद अस्तित्वात आहे. समोर जो फोटो दिसतो आहे आणि महाराजांच्या फोटोच्या अवतीभोवती जे काही 8 महत्वाची व्यक्ती दिसत आहेत, त्या 8 व्यक्तींचा समावेश महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होतो. पहिल्यांदाच बोललो, पहिल्यांदा बघा, पंतप्रधान हे महत्वाचं पद आहे. पंतप्रधान म्हणजे कोण, तर पेशवा. त्यानंतर आपण या क्रमाने हे 8ही व्यक्ती या ठिकाणी समजून घेऊ. दुसरी महत्वाची व्यक्ती आहे अमात्य. तिसरी व्यक्ती आहे सचिव, त्याला सुरणीस. अमात्याला मुजुमदार. नंतर आहे मंत्री, मंत्री म्हणजेच कोण, तर वाकणीस. बरोबर आहे. नंतर आहेत सेनापती, त्यांना सरनोबत असंही म्हटलं जायचं, त्यांना सरसेनापती असंही म्हटलं जायचं. त्यानंतर आहेत सुमंत, त्यानंतर आहेत न्यायाधीश, त्यांना काजी उल उजत याही नावानं ओळखल्या जायचं. आणि त्यानंतर आहेत पंडितराव. बरोबर आहे. असे एकूण 8 व्यक्ती महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघायला मिळतात. आणि हे जे 8 लोक होते, हे 8ही लोक त्या त्या खात्याचे अत्यंत जाणकार, अजाणकारच म्हणू शकतो आपण यांना. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी वळू. अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर, किल्ल्याच्या पायथ्याशी केला? सर्वांना परिचित आहे. वर्ग 4चा इतिहास आम्ही सर्वांनी अभ्यास केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्याला केलेला बघायला मिळते. समोर जो हा फोटो दिसतोय हा प्रतापगडाचा आहे. सह्याद्रीच्या कुशीत आणि जावळीच्या खोऱ्यात अत्यंत प्रशस्त किल्ला म्हणून आपण या प्रतापगडाचा उल्लेख करीत असतो. आणि अफजल खानाला मारल्याच्या नंतर, अफजल खानाचा वध केल्याच्या नंतर महाराजांनी या अफजल खानाची कबर सुद्धा या प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधलेली आपल्याला बघायला मिळते. तर हा किल्ला आज आपल्याला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर सातारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळाचे सरसेनापती कोण होते? तर आता या ठिकाणी थोडं आपण समजून घेऊ की सरसेनापतीकडे महत्वाची जबाबदारी कुठली, तर आपल्या स्वराज्याची सैनिकी व्यवस्था सांभाळणे. सैनिकी व्यवस्थेचे प्रमुख म्हणजे सरसेनापती. तसा जर आपण विचार केला तर स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणजे कोण, तर प्रतापराव गुजर यांचा उल्लेख आपण करतो. पण प्रतापराव गुजरांचा मृत्यू झाल्याच्या पश्चात या स्वराज्याची सैनिकी व्यवस्थेची जबाबदारी कोणी सांभाळलेली असेल, तर हंबीरराव मोहित्यांनी सांभाळलेली आहे. म्हणूनच सरसेनापतीच्या बाबतीत सर्वाधिक मान कोणाला दिला जातो, तर हंबीरराव मोहित्यांना. पण पहिले सरसेनापती कोण, तर प्रतापराव गुजर असा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या मातोश्री होत्या अर्थात जिजाबाई, आणि जिजाबाई ह्या लखुजीराव जाधवांच्या कन्या. आणि लखुजीराव जाधव कुठले, तर विदर्भामध्ये बुलढाणा नावाचा एक जिल्हा आहे. बरोबर आहे. आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या जिजाबाईंचे जे माहेर आहे ते माहेर म्हणजेच सिंदखेड राजा. सिंदखेड राजा हे जिजाबाईचं माहेर आपल्याला सांगता येईल. लखुजीराव जाधवांच्या कन्या. जिल्हा विचारला तर बुलढाणा सांगा, गाव विचारलं सिंदखेड राजा सांगा, वडिलांचे नाव काय, लखुजीराव जाधव सांगा. अर्थात महाराजांचं आजोळ कुठलं आहे, तर विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा. चालेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानाची बोटे कुठे तोडली? वर्ग 4चा इतिहास तुम्हाला आठवला असेल कदाचित, नाही का? शाहिस्तेखानाची बोटे शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल किल्ल्यामध्ये तोडलेली बघायला मिळतात. मुघलांना आपली धास्ती बसावी या हेतूने महाराजांनी अत्यंत एक धाडसी निर्णय घेतला. आणि त्या धाडसी निर्णयाचं फलित म्हणजेच शाहिस्तेखानाची तोडलेली बोटे. आणि त्यानंतर जी शाहिस्तेखानाची फजिती झाली त्यानंतर तो परत कधीच स्वराज्याकडे आला नाही, स्वराज्याकडे त्यानं बघितलं सुद्धा नाही. औरंगजेबाचा मामा म्हणून आपल्याला शाहिस्तेखान इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला बघायला मिळतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणतात? मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, कुठलीही राज्य व्यवस्था चालवत असताना सगळ्यात महत्वाचा भाग असतो तिथली सैनिकी व्यवस्था. आता प्रत्येक सैनिका म्हणजे सैन्य व्यवस्थेचे वेगवेगळ्या शासकानुसार वेगवेगळे भाग पडतात. महाराजांच्याकडे ही घोडदळ होतं, पायदळ होतं, त्यानंतर आरमार होतं, नाही का? मग आता महाराजांचा जो घोडदळ आहे या घोडदळाला काय म्हणतात, तर त्याचं नाव बारगीर आहे. काय आहे? बारगीर. प्रश्न हा SRPF ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणतात, तर बारगीर म्हणतात. अशा प्रकारे महाराजांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्रिवार मुजरा कोणत्या माध्यमातून करावा, तर विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल त्या निमित्ताने करावा, जेणेकरून महाराजांची जयंती आपण साजरी केली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता येणाऱ्या पोलीस भरतीला जे जे विद्यार्थी सामोरा जात आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना द परफेक्ट अकॅडमी माळेगावच्या वतीने आम्ही सर्वजण खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.